हॅलो हाय, मी कश्वी @oceansong. सायोनारा सायोनारा, कल फिर आऊंगी सायोनारा. 1 मिनिट मम्मा, आपण चाललोय कुठे? मम्माने काही मला सांगितलं नाही, पण प्रवास खूप लांबचा होता. मी कधी झोपायचे तर कधी उठायचे, हे चालूच होतं. मग काय, एका ठिकाणी थांबलो, फ्रेशन अप झालो. ते काका बघा मला कसे खेळवत आहेत. मग काय, प्रवास लांबचा असल्या कारणाने ही माझे असं चालूच होतं खेळणं. मग काय, यामध्ये मम्माची कसरत, ती मला फार छान खेळवत होती. आमची मस्ती चालूच होती. आणि ड्रायव्हिंग करत होता. पूर्ण रात्र झाली. मग आम्ही पुन्हा एकदा थांबलो आणि फायनली पोहोचलो. तेव्हा मी झोपलेलीच होते. मी काय अजून उठली नव्हती. मम्मा माझ्या आधी उठली, माझ्यासाठी खाऊ बनवला, जय जय बाप्पा केला आणि तितक्यात मी उठले. मी उठल्यानंतर मी, मम्मा आणि डॅडा असे तिघे मिळून आम्ही टेरेसवरती गेलो. इकडे तिकडे पाहिलं, खूप छान ग्रीनरी होती, छानसं शेत होतं. तेव्हा मला समजलं, अरे आपण पुन्हा आपल्या गावी आलेलो आहे. मम्माचं मुंबईचं काम झालं वाटतं, म्हणून आम्ही परतलो. त्यानंतर डॅडा मला खूप छान खेळवत होता. खूप छान वाटतं, आम्ही असं शेतात राहतो. गावाकडच्या घराजवळ खूप छान छान झाडं आहेत. त्यामध्ये पपईचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, मोसंबीचं झाड आहे, कढीपत्ता आहे, लिंबू आहे, चिक्कू आहे, अशी खूप खूप छान झाडं आहेत. आणि देवबाप्पाला वाहण्यासाठी छान छान फुलाची पण झाडं आहेत. असं हे छोटंसं घर. मग मी डॅडाला विचारलं, डॅडा आपल्याकडे आंबा नाहीये? दिसला नाही ना मला अजून.